जे आपण म्हणतो स्पेस, अंतराळ, अवकाश हे नेमकं सुरू कुठून होतं? म्हणजे बघा, तुम्ही जर विमानात बसले आणि एका देशातून दुसऱ्या देशात गेले, मग तुम्ही स्पेसमध्ये गेले असं आपण म्हणत नाही, बरोबर? पण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे फक्त 400 किलोमीटर वर आहे पृथ्वीपासून, म्हणजे या ग्लोबच्या 1च सेंटीमीटर वर म्हणतो, त्याला मात्र आपण ते स्पेसमध्ये असं म्हणतो. त्याला इंटरनॅशनल स्पेस स्टेशन असं नाव आहे. तर या स्पेसची अशी काही फिक्स डेफिनेशन नाहीये. पण एक लाईन मानली जाते ज्याच्यावर जनरली स्पेस आहे असं काही एजन्सीज मानतात. होतं काय, पृथ्वीच्या सगळ्या बाजूंनी वातावरणाचा एक लेअर आहे. त्यामुळे आपल्याकडे येणारा जो सूर्यप्रकाश आहे त्याचं स्कॅटरिंग होतं आणि आपल्याला निळं आकाश दिसतं. पण तुम्ही जर वर 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 जात राहिला तर एक पॉईंट असा येतो की जिथं स्कॅटरिंग व्हायला हवाच नसते आणि ती हवा नसल्यामुळं अचानक तुम्हाला निळं आकाश न दिसता ब्लॅक आकाश दिसायला लागतं आणि तारे दिसायला लागतात. हे ज्या पॉईंटला घडतं त्या पॉईंटला कार्मेन लाईन असं म्हणतात. एक इंजिनियर आणि फिजिसिस्ट होता कार्मेन, ज्याने ही डेफिनेशन आपल्याला दिली. जिथं वातावरण इतकं विरळ होतं की स्कॅटरिंग ऑफ लाईट होतच नाही, तिथं स्पेस सुरू व्हायला पाहिजे. आणि ही इमॅजिनरी लाईन आहे पृथ्वीपासून 100 किलोमीटरवर. म्हणजे एकदा वातावरणाचा लेअर संपला की 100 किलोमीटर सगळ्या बाजूंनी स्पेस सुरू होतं. तुम्हाला स्पेसबद्दल अजून काय जाणून घ्यायला आवडेल? व्हिडिओ खाली कमेंट करून मला नक्की सांगा.